दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। काँग्रेस पक्षाने दिलेले धोरण, काँग्रेस पक्षाने दिलेली ताकद, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळालेली ताकद ही जर कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या टायमाला जर एकत्र करून आपल्या पक्षाला जर फायदा करून घेतला नाही तर भविष्यामध्ये तुमच्या आमच्यासाठी असेच वाईट दिवस येतील आणि अशाच वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला राहावं लागेल। ही जर राहायचं नसेल, वाईट परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर कट्टर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण सदैव काम करावं अशी माझी मनापासून कट्टर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व मी काँग्रेस पक्षाचा आहे। मी सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय रवींद्र भापे साहेब, मंचावर उपस्थित असलेले पुणे शहर पश्चिम विभागाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय प्रसन्नदादा जगताप साहेब, तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा बुलंद आवाज असणारे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय अरविंद भाऊ शिंदे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक माननीय रफिक भाई, माननीय मेहबूब भाई, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सौ संगीताताई पवारजी, तसेच माजी उपाध्यक्ष माननीय मंजूरभाई शेखजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, ओबीसी सेलचे प्रमुख माननीय प्रदीपभाई परदेशीजी, तसेच एसआयआरचे पश्चिम विभागाचे प्रमुख समन्वयक माननीय रमेश अय्यर साहेब, आमचे मुक्ता फाउंडेशनचे अध्यक्ष सौ इंदिराजी बागवे, अनेक मान्यवर उपस्थित पदाधिकारी, सगळे प्रमुख मान्यवर आणि जे आजचं हे प्रशिक्षण घेणार आहेत ते एमपीसीसीच्या आणि एआयपीसीच्या पदाधिकारी जीविका मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व उपस्थित प्रमुख बंधू आणि भगिनींनो, मी भाषण करणार नाही, मी फक्त आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शर्षं स्वागत करतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जो या ठिकाणी आपल्याला आदेश दिलेला आहे त्याच्या माध्यमातून एसआयआरच्या माध्यमातून जी प्रक्रिया चालू आहे, जे राष्ट्रीय पक्षाचे आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे BLA-2 आपल्या मतदारसंघाचे, तर त्यांनी 29 तारखेला जी शेवटचा दिवस आहे एसआयआरचा, तर तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, काय केलं पाहिजे,
किंबहुना अनेक लोकांनी ग्राउंडला काम केले तर काय अडचणी येतात, तर त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की प्रत्येक निवडणुकीला आता इथं बसल्या अनेक लोकांनी जवळ 5-5, 6-6 निवडणुका त्या ठिकाणी हाताळल्या, कामं केली. या निवडणुकीला नाव नाही आलं तर पुढच्या निवडणुकीला येईल असं काही काही वेळेस आपण विचार करतो. पण SIRच्या माध्यमातून जर तुमचं नाव डिलीट झालं तर ते कायमस्वरूपी मतदानाचा तुमचा हक्क त्या ठिकाणी जातो. हे आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि फक्त त्याचंच नाव जात नाही. उदाहरणार्थ जर घरातल्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्यांनी SIR मधून डिलीट केलं तर त्याच्या मुलांचं, त्याच्या सुनांचं, त्याच्या नातवांचं यांचंही नाव डिलीट होतं. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काय करायचंय काय नाही करायचंय हे या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. MPCच्या माध्यमातून जी एक पुस्तिका तयार केली आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी ती देण्यात येत आहे. तसंच लोक आयुक्तचे आमचे विशालजी सुद्धा आहेत, त्यांनी एक त्या ठिकाणी 1-2 पानाचं हँडबिल चांगलं तयार केलंय, एक शॉर्ट बुलेट पॉइंट्स ते या ठिकाणी आहेत. तुम्हाला पक्षाच्या वतीने जे DLA म्हणून नेमले, तुमचा आय कार्ड बनवले गेले, त्या आय कार्ड त्या ठिकाणी आहेत आणि SIRचा बॅच आहे. ह्या प्रशिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला काही नोटिंग करायचं असेल तर नोटपॅड देखील आहे. तर त्यामुळं आपण त्या ठिकाणी ह्या प्रशिक्षणाचा पूर्ण जास्त लांबलचक नसणार आहे, अर्धा-पाऊण तासाचा फक्त असणार आहे. त्याचा आपण फक्त पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐकावं आणि पुढचे 15-20 दिवस आपल्या भागात किमान आपल्या परिवाराचं, आपल्या नातेवाईकांचं, आपल्या शेजाऱ्यांचं यांचं तरी SIRचं मॅपिंग होऊन तो फॉर्म भरला जातोय का नाही एवढी फक्त आपण खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी, एवढीच त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी जमला, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विशेष आभार. या ठिकाणी प्रकृती बरोबर नसताना त्यांनी कार्यक्रमाला जात नाहीत कुठं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी रमेशदा बागवे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तसेच आमचे शहराध्यक्ष मान्य प्रशांत जगताप साहेब आणि वारीसाठी निघाले होते, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, म्हणून त्यांनी म्हटलं की आज हा कार्यक्रम करतो आणि मग त्या ठिकाणी वारीला जातो. असे आमचे आदरणीय अरविंद शिंदे साहेब हे देखील थांबले, त्यांचा देखील टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी आभार मानावे. तसे सगळे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि फक्त 2-3 मान्यवर बोलतील. नमस्कार. दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आज भारतीय काँग्रेसतर्फे पुण्यामध्ये जनसागर हॉल या ठिकाणी SIR प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. हे नेमकं प्रशिक्षण काय आहे, वयाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप साहेब. दादा नमस्कार, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आम्हाला थोडक्यात सांगा या प्रशिक्षणाविषयी, SIR प्रशिक्षण काय आहे व कशासाठी आयोजन केलं आहे व त्याची सविस्तर माहिती द्या आम्हाला. SIR हे आता भारतीय निवडणूक आयोगाने एक प्रकारचं पुनर्सर्वेक्षण या ठिकाणी चालू केलेलं आहे. महाराष्ट्रात आता हे चालू आहे. 29 जुलै ह्याची ही लास्ट डेट आहे. एकूणच त्या संदर्भात आपलं जे काय म्हणणं मांडायचं आहे, आपली यादी मॅपिंगमध्ये यादीमधलं आपलं नाव मॅपिंग करून द्यायचं आहे या सगळ्या संदर्भात. मग 4 ऑगस्टला ड्राफ्ट यादी जाहीर होईल, ज्याच्यामध्ये कोणाची नावं राहिली आणि कोणाची वगळली गेली हा विषय येईल. आणि 7 ऑक्टोबरला अंतिम यादी फायनल होईल. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पश्चिम बंगाल, बिहारमध्ये तब्बल 1.25 कोटी नावं ही वगळली गेली. त्याच्यामुळं तिथल्या निवडणुकांमधले निकाल हे बदलले. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती राहील की अमर्त्य सेनसारखे जे नोबेल पारितोषिक विजेते त्यांचं नावसुद्धा सरकारने वगळलं होतं, कारण की सरकारवर त्यांनी टीका केली होती. त्यामुळे आपलं नाव जर या ठिकाणी नाही राहिलं तर मात्र उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्याच योजनांमधून आपल्याला कात्री मिळण्यात त्या ठिकाणी बसणार आहे. त्याचबरोबर आता बिहारचे मुख्यमंत्री सम्राटजी चौधरी जे भाजपचे नेते आहेत त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट केले, ज्याच्यामध्ये त्यांचं नाव मतदार यादीत राहणार नाही. त्यांना त्यांची उद्या प्रॉपर्टीसुद्धा किंवा बँक अकाउंटमध्ये पैसेसुद्धा सरकार काढून घेईल अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. या संदर्भात आपली अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदार यादीतून नाव वगळलं तर काय फरक पडणार नाही असा विचार कोणी नका या ठिकाणी करू नये. उलट मतदार यादीतलं नाव जर वगळलं गेलं तर मात्र आपल्या आयुष्याची दैना होऊ शकते किंवा आपलं एकूणच सगळ्याच योजनांमधून आपलं नाव कट होऊ शकतं. आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या अकाउंटच्या पैशांवर सरकार या ठिकाणी दरोडा घालू शकतं. ह्या संदर्भात ती काळजी मनात ठेवून या संदर्भात SIRची मॅपिंग करावी हीच विनंती करा. एक शेवटचं म्हणजे दादा, याची डेडलाईन काय आहे सर? याची डेडलाईन 29 जुलै आहे. त्या तारखेला आपलं स्वतःचं मतदार यादीतलं नाव, तरुण मुलांनी आपल्या आईवडिलांचं नाव, खास करून वडिलांचं नाव जे 2002च्या यादीत असलं पाहिजे ते या ठिकाणी समोर निवडणूक आयोगाला सबमिशन द्यायचं आहे. तरच तुमचं नाव या ठिकाणी असलेलं म्हणजे यादीत राहील.
आणि आता ही तुमचं आत्ता जे तुम्ही भले 4-5 निवडणुकांमध्ये मतदान केलं असेल तुझं नाव हे राज्य निवडणूक आयोग डिलीट करेल. त्यासाठी ह्या ठिकाणी हे गांभीर्याने घ्यावं एवढीच माझी विनंती राहील. खूप धन्यवाद दादा, खूप धन्यवाद दादा, थँक्यू दादा. कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्टेजवर जमलेले शहर अध्यक्ष तसेच सगळे मित्र राहुल शिंदे, आमच्या सुनीताताई पवार, माझे सहकारी मित्र जयाशेठ किराड, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते कुमार साहेब, वाल्मिक जगतापजी, आमच्या सुनबाई इंदिराजी, रमेश अय्यर, जे आपल्या भागातले एसआरचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत, माझे सहकारी मित्र प्रतीक परदेशी, नगरसेवक प्रतीक भाई, नगरसेवक नदाफी, आमच्यावर आदर्शले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि विषयाने आलेले आमचे जुबेर बाबू शेख, समोर बसलेले सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, वास्तविक पाहता मला बोलायचं परंतु आता आमचे जुने स्नेही अरविंदजींनी फोर्स केला आणि आमच्या चिरंजीवनी पण फोर्स केला. हा विषय वेगळा आहे, हा स्टेज वेगळा आहे. शहरामध्ये काय घडलं काय नाही याचे सगळे आपण साक्षीदार आहोत. तुम्ही माझ्या सर्व कुटुंबातले व्यक्ती आहात, जवळचे व्यक्ती आहात, म्हणून तुमच्यासोबत बोलणं उचित होणार नाही. मला जे काय बोलायचंय, जे काय चाललंय, कसं चाललंय, कसं घडलंय हे मी आपल्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षासमोर आणि ऑल इंडिया काँग्रेसच्या नेत्यासमोर बोलणार आहे. बरंचसं बोलायचंय मला. एसआरच्या माध्यमातून एसआरची प्रोग्राम दिला आपल्याला प्रदेश काँग्रेसने. भाजपने दलित, मुस्लिम आणि गोरगरिबांना टार्गेट केले. त्या मोहिमेच्या अनुषंगाने इतकं किचकट त्यांनी नियम केले की आता सांगितलं अविनाशने, जर प्रमुखाचं नाव कट झालं तर त्याच्या घरातील सगळी नावं कट केली. आणि असं करून अनेक राज्यामध्ये ह्या भाजपने लाखोच्या वरती काँग्रेसला मानणाऱ्या लोकांची नावं कट केले. त्याच्यामुळे ते वोट चोरीच्या माध्यमातून सत्तेवरती आलेले. आदरणीय राहुल गांधीजींनी अनेक वेळेला संसदेमध्ये आवाज उठवला आणि त्या अनुषंगाने शेवटी या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आता आपल्याला कार्यक्रम दिला आहे. मी विनंती करेन सर्व काँग्रेसच्या प्रमुख नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना, सन्माननीय व्यासपीठांना, की हा कार्यक्रम अत्यंत सिरियस आहे. तुमचं नाव तुम्ही केलं तर तुमच्या बाजूच्या व्यक्तीचं, शेजाऱ्याचं, नातेवाईकाचं, कुटुंबाचं, सर्वांचं नाव त्याच्यामध्ये मतदार याद्यामध्ये कसं येईल एसआरच्या माध्यमातून, ते मात्र आपण डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी करावं. या ठिकाणी आपल्याला आता प्रश्न मिळणार आहे ते बारकाईने ऐकून त्याचा पाठपुरावा करून फॉलोअप करा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करा अशी मी आपल्याला विनंती करतो. जास्ती काही बोलत नाही. बोलण्याचं स्टेज आणि हे सर्व होऊ द्यायचं नसेल. आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे, नाही बजवायचा आहे, मॅटर नाही. हे सर्व होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी हा मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. एसआर म्हणजे नक्की काय आहे? तर हे आहे एक
नमस्कार. दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपलं सर्व स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुणे कंटोन्मेंट या ठिकाणी. पुणे कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे माननीय माजी नगरसेवक अविनाशदादा बागवे, रवींद्रदादा बागवे यांच्यातर्फे या ठिकाणी SIR मॅपिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी कार्यकर्त्यांना आयोजित केलं होतं. या ठिकाणी या प्रशिक्षणामध्ये काय लाभलं काय नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत पुणे कंटोन्मेंटच्या संगीता पवार मॅडम. आपल्याला त्यांचे जाणून घ्यायचं आहे. पवार मॅडम, आम्हाला थोडक्यात सांगा या प्रशिक्षणाविषयी आपलं कसं आपण विचारविनिमय झालेलं आहे व या ठिकाणी किती लोकांना लाभ झालेला आहे? नाही, हे जे प्रशिक्षण ठेवलं आहे म्हणजे यांनी आयोजन केलं आहे ह्याचा बऱ्याच लोकांना फायदा होईल. कारण बऱ्याच ठिकाणी BLO स्वतःच जात नाहीत आणि एका ठिकाणी बसून हे काम करतायत. हे आता आमचे लोक त्यांना म्हणजे सांगतील की तुम्ही बाहेर पडा. लोकांच्या ॲक्च्युली त्यांचं काम घरोघर जाऊन फॉर्म देणं, फॉर्म भरून घेणं आहे, पण असे BLO आजच्या तारखेला करत नाही. त्याच्यामुळं खूप लोक अडचणीत आहे. ह्या प्रशिक्षणाने नक्कीच आमचे लोक बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलतील, संवाद साधून त्यांना घरोघर पोचवण्याचं कार्य करतील. मला दुसरा प्रश्न वाटतं ताई, या प्रशिक्षणाची जी तारीख आहे हे जे थोडं विश्लेषण द्याल? नाही, पण ही तारीख म्हणजे जी त्यांनी शॉर्ट म्हणजे टर्म ठेवलं त्याच्यामध्ये होणं हे शक्य नाही. त्यांनी मला वाटतं अजून वेळ देण्यात मुदत द्यावी अजून, कारण हे खूप किचकट काम आहे. काही लोक घरी भेटतात, काही कामाला जाणारे असतात, काही वृद्ध असतात, ते BLOपर्यंत पोचवू शकत नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये वेळेचं त्यांनी बंधन न ठेवता याची वेळ वाढवण्यात यावी. खूप खूप धन्यवाद ताई. आपल्यासोबत आहेत माझे मान्य नगरसेवक अविनाशदादा बागवे, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. दादा, आम्हाला थोडक्यात सांगा या प्रशिक्षणाविषयी किती लोकांना लाभ झालेला आहे व किती लोकांना आपण मार्गदर्शन केलं आहे? वास्तविक पाहता आज पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने जे BLA 2 सगळे नेमलेत त्या सर्व 274 सगळं BLAंचं या ठिकाणी प्रशिक्षण होतं. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जे ट्रेनर्स अपॉइंट केले त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंग दिली. वास्तविक पाहता BLOs जे त्या ठिकाणी करतात, काही ठिकाणी चांगलं काम करत आहेत, काही ठिकाणी काही लोक ॲप्रोच होत नाहीत, त्यांना त्या ठिकाणी समन्वय साधले जात नाहीत. तर BLOचा आणि नागरिकांचा हा समन्वय साधण्यासाठी जो दुवा आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षाने नेमलेली BLA 2. तर त्यांना त्या ठिकाणी ऑफिशियली त्यांची नेमणूक झाली आहे आणि त्यांचं काही जबाबदारी आहे. त्यांनी ह्या कारण 29 जुलैला ते त्या ठिकाणी BLOंचं काम ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रारूप मतदार यादी ही 4 ऑगस्टला त्या ठिकाणी प्रसारित होणार आहे. तर त्याच्यामध्ये नावं सर्वांची आली पाहिजे, सर्वांचे मॅपिंग झाले पाहिजे, सर्वांचे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झाले पाहिजे. ही बघण्याची जबाबदारी जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग आज या ठिकाणी होतं आणि चांगल्या पद्धतीत त्या ठिकाणी ट्रेनिंग झालं. चांगल्या पद्धतीत लोकांना त्या ठिकाणी फायदा होईल अशी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. आणि या BLA 2च्या माध्यमातून जे सामान्य नागरिक आहेत, कारण आमचा जो मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत, दलित वस्त्या आहेत, काही अनेक नागरिक जे सुशिक्षित नाही आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाहीत, तर त्यांच्याकडे जाऊन आपण त्या ठिकाणी त्यांची मदत कशी केली पाहिजे हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आज सांगण्यात आलं. दादा, आपला जो पुणे कंटोन्मेंट मतदारसंघ आहे हा कॉस्मोपॉलिटन म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी ख्रिश्चन लोकांचं मायग्रेशन हे प्रमाण खूप आहे, याविषयी काय सांगाल? नाही, अनेक लोक आहेत इथं त्या ठिकाणी स्थलांतरित झालेत. काही लोक जॉबसाठी बाहेर आहेत, काही लोक त्या ठिकाणी शिकण्यासाठी बाहेर आहेत आणि अनेक लोकांचे हे प्रश्न आहेत. परंतु त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे, कुठला फॉर्म भरून दिला पाहिजे, त्यांचे 2002ची मॅपिंग कशी केली पाहिजे. एखाद्या कुटुंबाचा समजा एखादी सून त्या ठिकाणी आताच काही 5-10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लग्न करून आली असेल तर त्यांचा 2002चं मॅपिंग कसं करायचं, काय करायचं याच्याबद्दल सगळी त्या ठिकाणी माहिती आता त्या ठिकाणी मिळाली आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा 100% फायदा होईल असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं. आता शेवटचा प्रश्न, आत्ता जे BLO काम करतायत यांना फील्डवर कोणत्या अडचणी सतावत आहेत काय जाणून सांगू शकाल? नाही, वास्तविक पाहता गेल्या आठवड्याभर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊसच होता, त्यामुळे BLOsला बसायला जागाही बऱ्याच ठिकाणी नव्हती. जसं आता संगीताताईंनी सांगितलं की BLOsला त्या ठिकाणी फील्डवर काम करताना कुठं त्या ठिकाणी ऑफिस नाही आहे किंवा कुठं बसायचं नाही त्यांना. आणि काही BLO जे राहायला दुसरीकडे आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात 1200-1000 फॉर्म दररोज बॅगमध्ये घेऊन फिरणार कुठं. तर अशा वेळेस या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करणं, जे आमचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ज्यांचे संपर्क केंद्र आहेत, काही मंडळं आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, तर ते त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी त्यांना करतात आहेत. आणि त्यांच्यामधून सर्वात मोठी अडचण होती की कुठलाही मतदार यादी ही सलग एकाच भागातली नाही, संमिश्र भाग असतो. त्या ठिकाणी काही अर्ध्या भागातला असतो, काही इथले काही 100 मतदार वेगळ्या भागातले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये तो एक प्रश्न त्या BLOंना होतो. तिथं BLAंची पण त्या ठिकाणी थोडीशी कसरत लागते, हा एक प्रश्न. आणि दुसरा, अनेक लोक जे नागरिक आहेत जे तिथलेच रहिवासी आहेत, मतदार इथले आहेत पण राहायला आता दुसरीकडे गेलेत, त्यांचा त्या ठिकाणी पत्ता बदलला आहे, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना परत आणून या BLOंशी त्यांची हे भेट घालून देणं आणि त्या फॉर्म त्यांच्यापर्यंत पोचवणं हे खरं तर मोठं त्या ठिकाणी चॅलेंजिंग काम आहे. आणि ते
100% आमच्या काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीत करतील याची मला खात्री आहे. दादा फक्त मला तारखेचं फक्त विश्लेषण द्या, तारीख कशी असणार आहे, म्हणजे आता डेडलाईन किती आहे व काय विषय हे स्पष्ट केलं पाहिजे मला. आता सध्याची जी तारीख आहे ती 29 जुलैपर्यंत त्या ठिकाणी त्यांना हे सगळे काम करून सगळे फॉर्म जिल्हाधिकारी आणि निवडणूक कार्यालयाकडे सबमिट करायचे आहेत आणि त्या सगळ्या फॉर्मचं संकलन करून 4 ऑगस्टला त्या ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसारित केली जाणार आहे आणि 4 ऑगस्टपासून तर 4 सप्टेंबरपर्यंत 1 महिना हरकती सूचना घेण्याचा त्या ठिकाणी कालावधी आहे. अशी त्या ठिकाणी प्रशासनाची ही त्यांची तारखा आहेत. परंतु आमच्या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, अनेक नेते मंडळी आहेत, यांनी प्रशासनाला विनंती केली की जो पावसाचा आता कालावधी झाला, ज्या पद्धती आता वारीचं त्या ठिकाणी आहे, अनेक लोक पुण्यातून बाहेर गेलेत, त्या ठिकाणी थोडासा कालावधी त्या ठिकाणी वाढवून द्यावा. कारण 10वी आणि 12वीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आहेत. आता त्या ठिकाणी जे CET दिलेले लोक आहेत ते कॉलेजच्या ॲडमिशनसाठी सगळे पळतात आहेत, जे त्यांचे पालक आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. याच्या माध्यमातून कुठेतरी तो विस्कळीतपणा येईल आणि त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी थोडीशी तारीख वाढवून द्यावी असे सगळे त्या ठिकाणी विनंती करतात. शेवटी निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो त्या ठिकाणी सर्वांना मान्य करावा लागेल.